वाटलं एकदा घ्यावा इंटरव्ह्यू रखमाईचा. वाटलं एकदा घ्यावा इंटरव्ह्यू रखमाईचा. खरंच का येत नाही राग कधी विठुरायाचा. कौतुक नेहमी त्याचंच कसा युगे 28 उभा. कौतुक नेहमी त्याचंच कसा युगे 28 उभा. साधा उल्लेखही नाही कधी तुझ्या एकटेपणाचा. कधीच का वाटत नाही विचारावासा जाब तात्काळलेल्या हरेक क्षणाचा. कधीच का विचारावासा वाटत नाही जाब तात्काळलेल्या हरेक क्षणाचा. थोडा वेळ तरी त्यानं तुला द्यावा नाहीच का मोह या स्त्री हट्टाचा. आता रखमाईचं उत्तर. रागही येतो धीरही सुटतो कधी कधी. रागही येतो धीरही सुटतो कधी कधी. वाटतं मीही निघून जावं तडक माहेरी. मग विचार येतो मनी, ही अवघी पंढरीच तर आहे माहेर सकलांची. ही अवघी पंढरीच तर आहे माहेर सकलांची. निर्धास्तपणे जातात कुठेही निघून मदतीला. माहीत आहे मी असणार अखंड उभी राहुळी. म्हटलं कधी जरा निवांत बसू, 4 घटका गप्पा मारू, आपणही जाऊ फिरायला कुठेतरी. म्हटलं कधी जरा निवांत बसू, 4 घटका गप्पा मारू, आपणही जाऊ फिरायला कधीतरी. तर म्हणतात कसे, यंदा राहू दे, पुढच्या वर्षी वारीलाच जाऊ दोघं नक्की. असं हे युगानयुग चालू आहे, सगळं सगळं सवयीचं झालं आहे. असं हे युगानयुग चालू आहे, सगळं सगळं सवयीचं झालं आहे. स्वभाव तर इतका भोळा यांचा, वाटत राहते सारखी काळजी. स्वभाव तर इतका भोळा यांचा, वाटत राहते सारखी काळजी. तरी बरं निभावून नेलं जातंय सगळं, मी आहे उभी खंबीर पाठीशी. असं माझं सावळं ध्यान आहे खरं. असं माझं सावळं ध्यान आहे खरं. दमतं भागतं सगळ्यांचं सांभाळतं माऊली पण. असं माझं सावळं ध्यान आहे खरं. दमतं भागतं सगळ्यांचं सांभाळतं माऊली पण. मग शेवटी काय करणार, होते त्यांची मीच माऊली. स्वीकारते त्यांचंही आई पण. स्वीकारते त्यांचंही आई पण. उगाच नाही म्हणत आईसाहेब.